हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासं वसिष्ठनप्तारं शक्ते पौत्रम् अकल्मषं पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिं। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो धृतराष्ट्राक पांडवाल विषयांतू चिंती जाल्ले म्हळ्यार चिंती कसने म्हण म्हळ्यार पांडव तांगेले बाणप्रयोग तांगेले युद्ध कौशल्य ताजे नंतर हे धर्मरायाक युधिष्ठिराक ताणें युवराज सिंहासनार बसयतरी ताणें ते भीमालनी दिग्विजय पळयले. धर्मरायाक पुराय जनान होगळसूचे प्रीती दाखोवचे पळयले. मेगेल चेडवाल भविष्य कसले म्हळेल विशय ताका चिंत जाले. कितले जाल्यार पुत्र व्यामोह म्हळेले कोणाकय सोना पळय तागेल चेडवाले वायट गुण कोणाच्या एका पुत्र व्यामोह आसूं का जाल्यार चेडवाल वायट गुणच पळय ते आवस बापसून दिकर सुका आनी तांकां चांग रितीर प्रवृत्त जावचें सांगतात. इतली काम आनम माले मागीर तांणी चांग रितीर प्रवृत्त जायनाच म्हण जाल्यार ते आवस बापसूलय चेडवालय हाणें बरें आहा तें कसं की प्रारब्ध कर्म आवस बापसून ते चेडवाक चांग बुद्धी नानातले दुःख भोगू आस ते चेडवान तागेल प्रारब्ध कर्म कसलें की भोगू आस तितलीची जाल्यार सांगचें कर्तव्य मात्र एका नम्माले हांगा धृतराष्ट्र तशी न्ही. दुर्योधनान ते जाळ भोगतना ते कोणकेक करणाक अर्जुनाल वयरचे कोपान ताका अंगराज्याचे अभिषेक करून ताका एक राय म्हूण सांगून करतना खंयचे विशय अड्डी येना. कोण धृतराष्ट्र पुत्र व्यामोह ताजे वयरी आत्त धर्मरायादी 5 पांडवय सर्व हस्तिनावतींतू प्रितीची जत्त सांबाळलेल्या विशयांतू ताका मस्त जाळ येयली की मनांतू रात्री फाल्ली निदना यो मेगेल चेडवाल भविष्य कसं जाता मेगेल चेडूंक कसं करताची आनी मुखार तांगेल गती कसले असल पुरे मात्ता येवन तो कसं करता एकलो कणीक म्हूण म्हणलो तो आतां तागेले उपदेश पळयतना तुमकां मना वचून आसचें पडत तागेले मेंटेलिटी कशी आसता म्हूण सांगून तो ताका आपयत की धृतराष्ट्र इत्याक विदुराले निमगोच्या नज्जेशिल्वे विदुराले समालोचन करून नज्जेशिल्वे एक जावन भाऊ एक जावन भारी ज्ञानी तांगेले समालोचन करना इत्या म्हळ्यार मेगेल मनांतूल सनपण मेगेल मनांतुली चुकी तांकां कळत नवें म्हणलें गिल्ट ताका तें कळून जाल्यार मेगेल मना मेगेल चेडवांक एक कशी सेफ दवरका हांव तें लेखला तें कोरका जाल्यार कोणाक सांगता तो कणिका म्हूण म्हणलें एक आपयता तागेलें सांगता अशेश प्रेमाक भंय आसा तेदन तो कणिकू डायरेक्ट शत्रूंक कसल कोरका म्हूण म्हणलेल्या विशयांत उपदेश दिता म्हूण जाल्यार तसलें ताजे अर्थ कसल जाल्लें. कणिकान पांडव कौरवांगेल शत्रू धृतराष्ट्राल मनांत थोडे आशिल्ले मुखारसून कसल जैत मेगेल चेडवाल आनी पांडूल चेडवाल मध्येंत म्हूण जाल्यार कणिकान तांणी शत्रूची तुगेल चेडवांक म्हूण मना घाल्ल्या बरी जाल्ली न्हय. तशी कणिकू मस्त सकड उपदेश करता आनी एक सामदान भेद दंड प्रयोग करून जाल्यार शत्रूंक निग्रह करका म्हूण सांगून एक कोल्लो एक बिंदरू एक वागू एक तोळ हे 4 जनाल काणी सांगता. ताजे नंतर वापस तागेले उपदेश मस्तस आमी कालीक थोडे पळयलेले आज ते मुंदरसून कणिकाल विशय पळया. तांतू कणिक सांगतकय एक आतां तुगेलो शत्रू तुगेल गुरू म्हणलें गुरोरपी अवलिप्तस्य कार्याकार्यमजानता उत्पत्त प्रतिपन्यस्य न्यायं भवति शासनम. गुरूची तुगेले
गुरु जावनच पुरो ज्याला ता कार्य विवचन ना गर्विष्टू दुष्ट प्रवृत्तीचो म्हण जाल्यार ताकाय शिक्षा दिवं का म्हण सांगूनच अनेक कसं म्हण म्हळ्यार पळय कितले चंद कोण सांगता तुका कोपयला दुसऱ्याला वैरी तुका मत सरस दुसऱ्याला वैरी तूं तांकां शत्रू म्हण लेखता जाल्यार तांकां कळुकं नज तूं तोंडार कोप दाखोवचें नज मात्सरी दाखोवचें नज तांणी शत्रू म्हण मिगेल शत्रू तांणी म्हण म्हणलें कसलेय दाखोवचें नज भारी चंद करून हास्तर सुका निंदर करूक ना कळवे अनेक कसं म्हण शत्रूक कितले चंद करून तूं उलयता तितले लायक करून नाश करीत तशें जावन अनेक कसं म्हण उडगा आसता बरी तुगेल्या पशी चड पराक्रमी तुगेलो शत्रू म्हण तुका कळ्ळ्या रे ते शत्रूक नाना रितीन तागेले उलयतर सुका ताका सांत्वन करतर सुका ताका हांव तुगेलो हितेशी म्हण दाखयतर सुका खंयचे वेळाक तागेले एक वीक पॉयंट तुका मेळटकी दुर्बल घळिगे म्हणटात त्या मेळटकी त्या वेळार ताका नाश करून सोडका म्हणटरस मागीर कशी म्हण म्हळ्यार पळय कोणाक दिश्क मारका म्हण तुका दिसता पळय तसल जनाल गरज उद्योगान नाश करीत म्हूण आसा पळय ह्या पळय आयकूनच मुखारसून धृतराष्ट्रान लक्षाग्रहणी करून पांडवांक लासूच्या पळोवची पळय लक्षाग्रह दुर्योधनान करतना नज्ज म्हूण गोत आसल्यार न्हू तो बसतना धृतराष्ट्र ताका हे कणिकान पुरय कणिक नीती म्हूण सांगून दिला महाभारतान नाका जाल्ले विशय कणिक तागेले मात्यान तो घालतरस पळय मागीर कसं म्हण म्हळ्यार कोणाले विशया तुका संशय आसवे तांणी मिगाल शत्रू जेतलीची म्हणून तसल जना तूं तांकां कळना नशी परीक्षा करतर सुका तांगेले वैरी मन दवरतर सुका कळ्या सर्व प्रकारार जाग्रतीर सुका तांणी खंयचे वेळा कसल करताची म्हण म्हळ्यार जाग्रत तूं करका नानातले तुका अपाय देता म्हण म्हणटर आसा आनी पुराय जनाल वैरी विश्वास दवर नुका आलोचन करून विश्वास दवरी तांतू ही विश्वासा योग्य नाही म्हण म्हळ्यार जन तुगे लागी येयले तांकां नमगू नको तूं इत्या म्हळ्यार कोणाला वैर आमी मस्त विश्वास दवरता पळय तांणीची रायांक नाश करचे कळवे तशें जावन कोणाले वैर विश्वास दवर नुका तुगेल सेवक तुगेल विधेय सभे म्हणून तावळ परीक्षा करता तूं तसल खातीर तुवें ताचे खातीर गूढचारांक पुरय दवरका कळवे मस्त जन वंचन करतले सची तशें जावन गूढचार तांगेल भितर दवर जाल्यार गूढचारय बारी चांग अशी जेन्ना दवरला जायना गूढचारय वंचन करतले सुका ते म्हळ्यार आनी कोण वंचन करता म्हूण कळका जाल्यार तांणी तेची स्वभाव जावन सुका तशें जावन वंचक मांत्र न्ही हें तुगेले गूढचारांक तपसविले बेशू सन्यासिले बेशांनी घालून पेटोका तांकां बग्गी नमगताची जन वय बे खंय पेटोका तुगेले शत्रू खंय आसाची म्हूण तुका कळटा तुगे खंयची राष्ट्राक आक्रमण करूका जेवो तुगे शत्रू आतां ताण पांडवांक शत्रू म्हूण लेखला तांगेले मध्य गूढचारा सोडका म्हूण ताणें सांगचें आनी सांगतरस उलयतनाच पळय भारी विनम्र उतर उरलो का दुर्योधनान ते दुर्योधन सीधा उलयत आशिल्लो जाल्यार ಸ್ವಲ್ಪ चड ते कौरवाले चेडवान अशी करचें तशी क्रूर काम करता जाल्यार हास्तर सुका तांकां कळूंक नजा आमी क्रूर काम करून तांकां नाश करूं पळयत रसच म्हणून तशी नया विनयारी व्यवहार करका मालगड तो मालगड म्हूण जाल्यार तुगेलो शत्रू तुगेल्या पशी मालगड तागेले वयर तूं मन कासिता म्हूण जाल्यार तागेले पांय धरचे तूं सोडूनच दाखोवचे खातीर कळवे आशा करण मित्येव कर्तव्यम भूतीमिच्यता दाखोवचे देखावेक म्हणटा पळय दिखावेक हांव तुगेले वयर बारी प्रितीर आस तुका हांव बारी नम्रतेर पांय धरता अशें पळय दाखोवचे खातीर मस्त नया विनय विनम्रता दाखोव येता म्हूण सांगता आस आनी नितीशास्त्र कळ्ळलो कळवे तो फल नातिले रुक्का म्हणके सुका म्हणून इत्याक म्हूण म्हळ्यार फल नातिले फूल भरच काके फल आसचेनाच की इत्याक म्हळ्यार एक आशे दाखोवचे तशें सुका म्हण फूल बरें म्हणटना ते रुखाचे यजमाना दिसता ओ बरें फूल सोडला मस्त फल जाता म्हाका मस्त फल दुड्ड मेळटा तशी लेक्क ना तशीच हाका पळयतना कसं न्ही नितीशास्त्र कळ्ळलो शत्रूले कशें सुका म्हूण म्हळ्यार ओ यो जावेत केन्ना जाल्यार म्हाका पावतलो म्हूण ताका दीस चुका कळवे आतां पक्क न्ही वृक्षांत फल आस तो कसले काणकाण खाताची वय बे त्या वयर आसल्यार कितले कश्ट पावताची तशी फल आस भरी म्हळ्यार हांव तुमगेले मित्र म्हूण दाखोवका जाल्यार तुमकां कसले पावका म्हूण जाल्यार हांव बारी कश्ट आसा म्हूण तांकां दिसूका तशी त्या रितीर खंयच्यो राय आसता ताका केन्नाय बाद जायना म्हळ्यार जनाक शत्रूंक ताणें आश दाखयतर सुका तांगेले आश नेरवेरसून दिवच्या नज
जलरी वा कसला बा अक्का आम्ही अवलंबन करून कसले प्रयोजन आणि कसले तोंडान सांगशिव कसले करना म्हूण म्हणलेले भावना इतर जना जेवच्या नजत तशी कोण असता तो सुकार असता म्हणून सांगून सांगतर असं आणि सांगतं काही त्रिवर्गे त्रिविधा पीडा ह्यनुबंधस्तथैव च अनुबंधा हा शुभाज्ञेय पीडास्तु परिवर्जयेत म्हणारे धर्म अर्थ काम ये त्रिवर्ग कळवा त्रिविधा पीडा तांतु तिनी वाईट पीड असतं काय वाईट फल असतं काय तांतो चांग फल कंचस त्या अनुभव करका वाईट अशील दूर करका म्हणतो सांगतर असं म्हळ्यारे धर्माचे अवलंबन केल्ल्या म्हणजे रे तगल्याक दुड्डू येसाना तगल दुड्डू नांतलं ताक कसल आशस ते नेरवेरसूच्या जायना म्हणून कोण केदनाय दुड्डू अपेक्षा करता तो धर्म काम सोडता कळवे ताका म्हाका धर्म येनाका काम येनाका दुड्डू मान जावका म्हण म्हळ्यार जतवे तेदना कंच की रिती रे धर्म हें दुड्डू संपादन करता पाप पावता तागेला आसक्ती कसले तो नेरवेरसून घेना ताका अवलंबन करून आशिल्ले जेन्ना खंयच्यान कोण पडिना म्हळ्यार मस्त लोभी जाल्लो बामण बायल चेडूं पडिना शिराबल्या त्या मागीर पाप नवे तशें न्हू धर्मावलंबन करूनच अर्थाची संपादन करूं प्रयत्न करूनच म्हणून अनेक नमुने जन असतात कामासक्त मात्र तांकां धर्माचे विशयी ना अर्थाचे विशयी ना बरी कामां तांगेले पुरयसून घेवचे त्या बहिणामे भारी तोंदरे जाता पापकारी जाता तशें न्हू कोण बुद्धंत की तो धर्म अर्थ काम तिनी विशयी चंद रितीर ताणें आचरणेक हाडका म्हूण म्हणटरस आनी कोणाकय जवो आतां रायाक कशी बुद्धी सुका म्हूण म्हळ्यार ताका जावन तो निरहंकार जावन सुका आनी तत्तवळी नीतिशास्त्र कोवीत गेलेलं मातये ताका सुका तांगेले विचारणा करतवर सुका केलं पण त्या रायाक दुरवस्था येना म्हणना तेदना खंयचे रितीर ती दुरवस्था दूर करका म्हणस चांग कर्मा निमती आसच्या पुरो वायट कर्मा निमती आसच्या पुरो ते आपणाल दुरवस्था दूर करूक कसकी एक हीन जालेलं कामय करूं पुरो कळवाय कर्मणा येन केनैव मृदुना दारुणेन च क्रूर कर्मांनी करूं पुरो दारुण मृदू म्हळ्यारी चंद रितीर करूकय पुरो कसं जाल्यार रे तागे आयिल्ले एक दुरवस्था म्हणटा पळय तें निवारण करका मागीर रे तागेलें ऐश्वर्य मस्त जाल्ले पराक्रमय आस तसल वेळाक धर्माचरण कोरयेत तूं समर्थ म्हूण जालें नंतर धर्माचरण करी म्हळ्यार रे कणिकांत ताका शिकोवन दिवचें तुका गजाले तुगेलो अवस्था वायट येयल्यार धर्म पालन करता म्हणून भशेन त्या वेळार कशी रितीर तुगेलो अवस्था देखून तूं भायर येवका मागीर जे जालें वापस धर्म पालन करी म्हणून सांगता असं आणि कसा कष्ट येयला रे सैसूची शक्ती एक जावका एक बद्दल सांगली पळताणे धृतराष्ट्रा तुका कष्ट येईल म्हणून दिसता तुका सैसूची शक्ती ना म्हणून सांगल्या बरें जलताणे बी हें एक सांगली आनी कोणाय कष्ट आसा म्हूण जाल्यार रे नळ आले राम आले पळय चरित्र आयक उडगास जेत पळय तशी पक्क्यांनी कश्टान ना बा म्हाका केन्ना पडले कश्टाची म्हूण म्हळ्यार रे हाजे नंतर सूख मेळूं पुरो आमकां म्हणून सांत्वन करका आनी पंडितांगे लागीं चांगजना लागीं मस्त युद्धांत श्रेश्ठ जावन आशिल्ले पराक्रमी लागीं पुरे चंद रिती रे आसुका तांकां कसल दिवका काला दिवची दिवन चंद करून सांत्वन करून तांगेले पक्षांत करून दवरका म्हूण सांगता आसा अनेक कसं न्ही म्हूण म्हळ्यार कोण हांव शत्रूल ಒಟ್ಟು संधान केला म्हाका आनी ते शत्रूल बादना संधान करचे विशीं वायट म्हणलेलें न्ही जाल्यार कोण संधान जाल्ली नंतर तो शत्रू आनी म्हाका बादिना इतें म्हळ्यार हांव म्हणतो आतां फ्रेंड्स जाल्यात न्हय म्हूण लेखून निश्चिंत रस्त की तो तागेलो गती कसो जाता कसो रुक्कारी आड कोंब्यार एकलो गट्टी न्हिदोन पडला ताका न्हीद घाट जाल्ले कुळ्ळे फटक्कन तो गुपणा म्हूण ना तो बैवे तशीच कोण शत्रूल विशयांत हांव तांगे लागीं संधान करून घेतला आनी म्हाका तांगेली ती बाद ना म्हूण निश्चिंत रस्त की तो रुखार दुखून तो पडल्या बरें खंयच्या वेळाक ताका वायट जाता म्हणून सांगू जायना कसकसल सकाळी अपघात जेवचे पुरो आघात जेवचे पुरो कळवे त्या वेळार अपघात म्हळ्यार एक्सिडेंट म्हणचे न्ही कसकस की एक विशय जेवचे पुरो एक राज्य एक रायो म्हणून म्हणटना लेक्काना नाशिल्लें केलो पण तो युद्धा येवचें लेक्काना नाशें आक्रमण करून तागेलें राज्य भितर घालचें तसल वेळाक तागेले मंत्रींक गेलो वटू समालोचन करका ते समालोचन केल्लेले विशय जेवो ते मंत्रींक गेलो वटू कसलो निर्धार आयला पण ते पुरय लीक करूनच कोणाकय कळूनच
आनी गुडचारांक पेटोका म्हणलेले पळय तांगेल निमती खंयचे प्रज कश्यस कोण तागेल वयरी रायाल वयरी खंयची रिती रे अभिप्राय दवरून घेवन हे पुराय आयकतर सुका आनी खंयचे वेळार कसो कोरका म्हणलें कोरका आनी काम ದುಡ್ಡು कोरका म्हण जाल्यार तुव जळक्याक गाळ घालता पळय बेस्तांचो तशें सुका इतेक म्हण म्हळ्यार तो पळय तागेल बुद्धी पळय गाळ घालता न्हू तो घालतना ताकेक किडू घालता त्या किडे आकर्शणेक जळकी येता धरता गाळ ताळ्याचेर करता मरता जळकी ताका मेळटा तशीची कोणाक कोणाले ऐश्वर्य भितर घालका तशी पळय आसक्तीच की तेदन तांणी चंद कोरून त्या कोणाल ऐश्वर्य जावका जाला त्या रायाक ताका चंद कोरून आप्पन तागेल्या चंद करून उलोवन ताका आकर्शण कोरून तशी जळक्याक गाळाक शिरकूत तशी करता पळय तशी हाका गाळा घालच्या पळोवका म्हण शत्रू निर्मूल करच्याकय तयार सुका तशी केल्यार मात्र आक्रमण करून महत्तर ऐश्वर्य पावच्याक जाता एक राजनीती लायक पारें कितें जालेलो राय जाल्यार तो अपाय आपणाक कशी येतले म्हण म्हणलेले विशयान तो सुरदुकून आलोचन करून आसता पक्कन एक पंता अपाय आयलेची म्हण जाल्यार ताणें सुरदुकून त्या विशयान तो अशी येतले तशें येतले हें जातलें तें जातलें तो आक्रमण करतलो यो आक्रमण करतलो असल पुरी ताणें मना दवरला दिकून पक्कनी कोणाले आक्रमण जालें जेव्हा खंयचे एक आकस्मीक प्रसंग येदूर जाल्ले त्या वेळार तो भिना इता म्हळ्यार ताणें तसल पुरे आलोचन करून दवरला न्हय तशी ताजे खातीर एक रायो राजनितीज्ञ चांगो राज्यभार करतलो म्हण जावका जाल्यार मुखारसून खंयची रितीर सकाळी आमगेल राज्याक जेव्हा म्हाका अपाय येता म्हण म्हणलेलें आलोचन करून त्या अपाया दुखून कशी आवे पार जावचे त्या विशयान पुरे सिद्धत करून घेवका ना नातला रे अपाय येवचे वेळाक कसले करता म्हण म्हळ्यार जत्व्यात घरांत सुरवेक घरा भायर बाय आसल्यार रे घरा कसले उज्जू लागला रे त्या बायन तुकून उद्दा काण उज्जू निमो येता तेंची उज्जू लागली नंतर बायक खोंडिता म्हळ्यार बाय खोंडून जाता तें घर सगळें लासून वचना तशी केन्नाय सुरवेक प्रिवेन्शन इज बेटर दॅन क्यूर म्हणटा तशी सुरवेक प्रिवेन्शनारी जागृतेर आमी आसूं जागरूक जावन आसूं म्हण तो सांगता आसा आनी एकच वेळेर ग्रहगती वायट जावन कसं की वायट जाता तुका म्हण तुगेले पुरोहितांनी सांगलें म्हण जाल्यार ते ग्रहगती समकरचे कसले यज्ञ याग होम असवे म्हण पळोवका तसल कर्मानुष्ठान कोरका म्हण म्हणटा आसा तशी आनेक कसं म्हण म्हळ्यार आनेक विशय तुका सांगता मृगास्त बरी तुगेल शत्रू सान प्रेयसच्या पुरो म्हळ्यार आतां पांडव सन्न तांकां हो शत्रू रितीर पळयता वय बे सान प्रेयसाच्या पुरो तांणी मेकेला पयशे सन्न आमी सांगिल्लें तशें आयकताच म्हणटात सारांनी करूं नका त्या बालक कितले प्रभावी जाता म्हण म्हणल्यार घड भितर सर्वव्याप्त जावच्या पुरो अरण्यान तो एक कणी उज्जू पडलो म्हण जाल्यार निमिश मात्र भितर अरण्या पुरे दहन करना मे तशीची कालक्रमान तो शत्रू सानो जावनाचो पुरो तो तुका मुलोत्पाट न्हय करूं पुरो तशें कोणाकय तांणी सन्न तांगे निमती कसं जाता तांणी दुर्बल मेगेल्या पशी तांगे निमती कसले जाता कसले लेखूं नका ह्या दोड हस्तीक सनय एक मूय नाका भितर वचून हस्तीक लगड काडा त्या उडगस बरी म्हणून कणिकू सांगता रस आनी केन्नाय कशी म्हण म्हळ्यार तूं पांडवाल विशय निमगेलो अल्कतीर हांव ह्या पुरे सांगिल्लें पांडवेषु यथा न्यायम अन्येषु च कुरुद्वः वर्तमानो न मध्यस्त्वं तथा कृत्यं समाचर हे कुरुकुलाच न्हू तूं कुरुद्वः म्हणलें कुरुकुलान तूं श्रेष्ठ मलगड तूं वता तुका पांडवाल विशयान तूं हें पुरे आलोचन येवन तुमी गेल्या निमगेले कत्र हांव सांगिल्लें पळय पांडवाल विशय जाल्यार हेंच कोरता तुवें इतर तुगेले शत्रूंगेले विशया कसल करूं सांगला पळय तुका पांडवाल विशयान तूं तांणी शत्रू जतलेची म्हूण भंय आसल्यार तूं हेंच करचें सम म्हूण दिसता म्हाका इत्याक म्हूण म्हळ्यार मुखारसून तुगेले चेडवां खातीर तो दुख्ख भोगचें संकटान तो पडचें कसलें काम ना न्हय तशें जावन तूं त्या पांडपुत्रांगेले निमती तुका तूं रक्षण केल्लें जालें तुगेले बामडाल चेडूं जावन अशें पुरोची तुगेल्या पयशी सन्न जावन अशें जाल्यार रे तुगेले चेडवां पयशी भारी पराक्रमी तांणी त्या विशयी तुका गोतसो तशें जावन कसले कोर वचून तांकां कळ न्हू पश्चाताप भोगचे पशी तुवें तांकां कळना नशी कशी राजनितीरी कुटनितीनी कोर न्हू तूं मुखार वचून तांकां कळूंक नज तुका तांगेले वयर भंय आस तांणी कसले करती म्हूण भंय आस चेडवांक कसले दिना जतीत म्हूण भंय आस तें तांकां कळूंक नज तशी तुवें
प्रयत्न केला तू म्हटलं अशी परिस्थिती कोण दिलवे आगेल ಮತ್ತೆ ಅಂತ ಬೋರ್ನ ಸೊಳ್ಳಿನ ಪೂರ ವಿಷಯ तो चमकल काही कणिक आराम पुरे सांगून जमकलो जलबे अक्का आनिकी माते उन सुरू केले कोणाक धृतराष्ट्राक इत्याक म्हण इतली सुलभ बसवे आम तांकां शत्रू म्हणू लेखून घेवेतवे एद्दोळाक तांकां शत्रू म्हणले कनिशिल तन्नी मिगेल चिरडुवाले मुखार सुनो चिरडुवाल अभ्युदयाक जावो संपत्तू सकड ತಂಗೆಲ್ वश जल्ले मिगेल चिरडुवांक जावो ತಂಗೆಲ್ निमती कसले बाधकस्वे म्हणलेलं आलोचन केल्लेलं शिवाय एद्दोळू आम ताजे पशी चड कसले आलोचन कर शत्रू जावन तांकां पळचे तांगेल नाश करूं कशे प्रयत्न करचे हे प्रे कसले आलोचन करनी हा आत कसल कोरयेत म्हणलेल्या विशयान तो बसला पळय देवाल एक विधी चोदना म्हण विधी प्रेरणा म्हण तक हक्का धृतराष्ट्र कंची वेळार पांडवाला विशय भयी सुरजल की तांचे वेळार तगेल चारी जन कोण दुशासनु दुर्योधन तगेल पूत शकुनी बायलेल भाव आनी कर्ण हांनी पांडवांक कशी नाश करचे म्हणलेल्या विशयान तांणी आलोचन करता आशिल्लें एक दुष्ट जावन आसुचें क्रूर जावन आसुचें एक प्लॅन तांणी तयार केला ते आतां ओपीक दिवका जाल्यार धृतराष्ट्रान ओपीक दिवका ते निमगुया म्हूण सांगून तांणी धृतराष्ट्राले आयलेंची धृतराष्ट्राले सांगलें कसलें म्हणल्यार आना तूं आतां ओपीक दिवू का कुंतीकनी 5 जणांना लासून घालचें म्हूण लेखलां आमी तूं ओपीक दिनातलें जायना नानातलें हांव खंय वता आगेलाच न्हू दुर्योधनाले ओ पुत्र व्यामोह मेळ्ळलो राय मिगेल पुत्तान खंय चमकला हें कोणाक आतां हांव पुरे इतलें आलोचन करता कसलें म्हळ्यार ताकेल कतीर तांणी संतोशारा सुका हस्तिनावती सगळे तांगेला सुका म्हण आलोचनेरी केदोळ ते पांडवसाची धर्मराया पळय प्रायन तो मिगेल पुत्ताल पशी होड म्हूण सांगून धर्मराया आवयो राज्य कोरका जालें म्हणटना मुखार सून राज्य ताका जालें म्हणटना केदोळ ते आनी सत्यदोळ ते मिगेल चेडवांक राज्य मेळना कळ्ळें ताजे खातीर कसो करचें म्हूण तागेले माते आशिल्ले देखून हांनी तांकां लासून घालचें म्हूण म्हणटाना जायता म्हणून धृतराष्ट्रान अनुमती दिली जाल्यार विदुरा एक बुद्धी आसली विदुरा एक चांग तीक्ष्ण जावन आशिल्ली बुद्धी आशिल्ली कसो म्हळ्यार कोणाले तोंड पळयलें कुडलें हांगेला मात्या कसो जत्ता म्हूण म्हणलें आलोचन तो करता आशिल्लो आतां विदुराक धृतराष्ट्राक आनी हे 4 जाणां वट्ट बैसून समालोचन करचें पळयतना कळ्ळें आनी पांडवांक कसले की बाद दिवचें पळयताची तांगेलें तांणी उल्लय लायकपणा दूर दुखून पळयतना तांगेलें चलन वलन तांगेले तोंडाचे मुखभाव ते पुरे म्हणटना ताका मंत्रालोचन कसले करतरस त्यांनी 5 जण बैसून म्हणल्यार कळ्ळी ताका केन्नाय ताका पांडव म्हळ्यार भारी प्रिती विदुराक आनी कसो म्हळ्यार अन्नातील चेडूं आमगेले कुल कुटुंबाचें चेडूं म्हणटना तांकां रक्षण करूं का म्हळ्यार विदुराल मना आशिल्लें देखून तो कसो करता तो लेख ताका हांगेल तोंडान तो मिगेल पांडवांक वांचिना ताजे पेक्षा तत्कालाक हांगा दुखून तांणी भायर वच्चें लायक म्हूण सांगून विदूर कसो करता म्हणल्यार एक दृढो जावन आसुचें व्हड एक दोणी तयार करता खंय आनी कुंतीला सांगता खंय कुंती तुका गोतस बाई एक विशय हांव आयकली हो धृतराष्ट्र सामान्य न्ही कळ्ळें तो आतां आमगेलो वंश आगेले निमते आतां सगळे वंश नाश जाता तुगेले चेडवां नाश करता म्हणून रकून बसला तो तुमगेलो वयर द्वेश ताका ताजे निमती जावन धर्मा तुकून च्यूत जाला तो तशी पळय हांव हें न्हय तूं एक नौकी सिद्ध करता भारी समर्थ नौकी हें खंयची सुंटरां काळ येयल्यार कांय जायना तुमकां तशें जावन आतां तुका न्ही चेडवांक बंधनां घालता मरणां घालता लासिता असल पळय आलोचन आसा तांकां तशें जावन तुमी हांगा दुखून वचेचें कडेरी बई दिसली खंय तिका मिगेल चेडवान मांतल्या पूर म्हूण दिसलें विदुरान सांगिल्लें बरी चेडवाल वटो गंगा नदींत बैसून मस्त दूर थंय प्रयाण केलें कळ्ळें एक कौरवान दिलेलें दुड्डू हे त्या सकड घेवन एक अरण्य कौरव म्हळ्यार हांगा कौरव म्हळ्यार हांनी दुर्योधनान आनी दिलेलें न्हय कांय दिलेलें कोणें म्हणल्यार विदुरान तो एक कुरुवंशाचोच न्हय तेश जावन कौरव म्हणलेलें कळ्ळें तो तांणी नौकेर बैसून दूर चमकलीची हें काणी वर्णावर्तांतू जाल्लेली कळ्ळें ही
दुर्योधनानं कसं केल्लें म्हणल्यार वारणामर्तांतू एक अरमने कोणा दुर्योधनानं धृतराष्ट्राले ओपीक घेवन वारणामर्तांत एक अरमन तयार केला. ते अरमन खंयच्याची म्हळ्यार कर्पुरनी म्हणटा पळय, उज्जू लागली कुल्लासून धगधग जेवचे तसल वस्तू घालून वची कळवे ते अरमन केला. कर्पूर अरक बग 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 ಜೋಳ್ಚಿ ಸ್ವಲ್ಪ वस्तू घालून वची अरमने केला. त्या अरमनेंतू एक न्यामन घालून पेटयतो वर्णावर्तांतू एक उत्सव जेवचेस वर्स ते उत्सव पळोवच्याक हस्तिनावती राजकुमारांका पयला. आतां तूं धर्मराया तूं युवराज जालेले देखून तूं वचुका मेगेल चेडूं वर्स वचून पळोवन येयलेच. हें वर्स तूं कुंती वचची म्हूण सांगून धृतराष्ट्र सांगता. हांगा वचच्या कुशस की नाखी जाल्यार धृतराष्ट्र रायू वा युवराय एक जावन तांणी सन्न एक जावन रायान सांगिल्लें तशें युवरायान आयकुका. ते वर्णावर्ता उत्सवा युवरायाक पेटुचें आस आ वर्स दुर्योधनादीक पेटुचें हें पण तुमी वचून येयाचें म्हणटाना कसले तांतू चुकी सोदूचे जत्वे की कसले संशय जत्वे तांणी जैत म्हणटाचें आनी पाप बाय सरताचें. म्हणताल मातें तूं जेव म्हणताल चेडूं मातें तूं आमगेले वयर असल चकडी खूब असल चकड वायट आमकां करच्या तयार जाल्यार कसले लेखना. तशी पाप निश्चिंत मनारी प्रितीनं मंताल वट वच्च्या बाय सरलें मंतान सांगिल्ले कडेन वच्च्या बाय सरलेंच. तशी जाल्यार हांगा विदुरा पुरे कळतं न्हय. तशी महाभारतांतू नावेर बैसून चमकलेच म्हूण सांगला शिबय निजावन जाल्ली काणी कसा न्ही म्हणल्यार तो कसो करता थंय ते अरमने बांदोच्याकय जन चमकलेच पळय दुर्योधनाले आज निश्टेचे जन वा थंय वचून थंय तांतू भितर तांगेले कामाच्या मध्य खनका म्हणल्यार लेखल्याक पेटयला ताणें. त्या खनका एक्क काम हान्नी पुरे घर बांदयतना त्या लाकीन कर्पुरानं घर बांदयतना आनी कसं केला म्हळ्यार खनकान त्या घरा मदे एक कुडा दुखून एक सुरंग खोंडून ते सुरंग कितली दूर गंगा नदी तीरार थंय वच्ची तशी केला. तेव्हा कसं सुरंग कसा पावस कसा इल्या कुसकुचे ना तितले लायक सुरंग खोंडून दवरला ताण. तशी त्या सुरंगा वयरी उपास ते खंय आस कसल आस म्हूण कळना नशी चंद नेल करून सोडला कोणें खनकानाची. हांगा विदूर आलं काम जालें. आतां विदूर जेवचे विशय आशिल्ले पुरे कुंतीला सांगून तांकां ते वर्णावर्ता राबो म्हूण पेटयला की आनी पुरे वर्णावर्ता आयल्यांची. हांगा वैशंपायन ऋषी आक्का जनमेजयाक बारी दवंडन ती काणी सांगता कसो गोतस पांडव गंगा नदीन तूं जी नामी सोणू हांगा विदुरान दिल्ले धन गिन घेवन अरण्या प्रवेश केल्ले. हांगा लाक्षाग्रहाक कारणांतरान एक निषाद स्त्री येयली ती 5 चेडूं आलवट येयली ती तांतू भस्मीभूत जाल्ली आनी तो कोण केल्लो पुरोचनू तो वय मेल्लो तो वय तांतू शिरकून मेल्लो हें पुरे सांगलें. आनी कुंती समेत पांडव पांया दुखून पार जाल्लींची वर्णावर्ता प्रजीक आयिल्ले पांडव खंय चमकलीची म्हणलेलें मना वचनाशी मेल्लीं म्हणून लेखलें तांणी. बरी दुख्ख जाल्ली तांकां आनी वर्णावर्ताचे प्रजाजन धृतराष्ट्राक 5 पांडवय मेल्लींची म्हूण सांगून सांगले यथावत जावन म्हणून पुरे सांगतना धृतराष्ट्र जय म्हणूची रडतं रसकय कडेरी भीष्म विदुर बरलेले बंधू बांधव आपण पांडव पुरे मेल्लींची कुंती मेल्ली कय म्हूण म्हणलेलें सांगून तांगेले अंत्यक्रियेनी धृतराष्ट्रान करयले म्हणटना जनमेजय वैशंपायनाला सांगता म्हाका तें जतुग्रह दहन म्हळ्यार लाक्षाग्रह दहन आनी पांडव विमोक्षण हें काणी म्हाका तूं विस्तार जावन सांग. ते दुर्योधनादीन कशी आलोचना केल्ली हें भारी क्रूर काम हें दय ना दाक्षिण्य ना नतिले आमगेलो धृतराष्ट्र कशी ओपवलो हे पुरे म्हाका सांगता तुवें म्हणटना जैता हांव तुका सगळी काणी सांगता म्हूण सांगून सांगता तो कोण वैशंपायन पळय इतल्याक एक कारण कसलें म्हळ्यार भीमसेनाक न्ही अर्जुनाक नित्य पळयत न्हू दुर्योधन ताका जाळ तरस मत्सर चड जावन तो कसो करता सूर्यपुत्र कर्णाकय अर्जुनाल वैरी ಸ್ವಲ್ಪ जाळ अंचाण सुबलरायल पूत शकुनी तो निचावन हें मेग्गेल भावंडांक मारलेले धृतराष्ट्राक
100 जन भावंडांक पट घालून अशी मारलेलं न्हू धृतराष्ट्रानं तशें चावन धृतराष्ट्राला 100 चेडवांनी मोरका म्हळ्यार अशी आत्ता कणिकान नीती सांगला पळय शत्रूंक चंद करून तांगेले उल्लून तांगेले वयर विश्वास घेवन ज्या वेळ पळोवन तांकां मारता म्हणून हें पुरे शकुनी करून दाखयतरस तशी शकुनी दुशासनू दुर्योधनू कर्ण हे 4 जाणां एक काम कसं म्हळ्यार पांडवां नाश करची कशी पांडवां नाश करची कशी म्हूण सांगून त्यांनी मस्त सकट उपाय करून पांडवां मारू पळयताची कशी कशी कसा कसा उपाय केला रे पांडव ते निवारण करून येताची विदूर तांकां मुख्य कारण देता तांकां येईल कसल अपाय तांगेल निमती येता ते विदूर सुरवे सांगता विदुराल निमती सर्व अपाय तांणी दूर करून घेवन ते अपाय निवारण कशी केल्ले आमी म्हूण म्हणलें भायरी कळना नशी तनी नुत असाची कशी दुर्योधनाने हांकां अपाय हाडतरसाची खंयचे खंयचे रितीर हांकां वायट करच्या प्रयत्न करसय ते रितीर ते वायटपण पुरे निवारण करून घेताच हांनी ताका जाय जाल्यार उपाय करून जाल्यार कोणाकय कळना पांडवा ह्या विशय गोत्तस धृतराष्ट्रले अनुमोदन एरीची हे दुशासन दुर्योधन कर्ण आनी शकुनी करून पांडवाक मारू पळयतरस जाल्यार पांडव ते गोत्तस म्हूण दाखोवन घेना चंद करून विदुरान सांगिल्ले वरी ते निवारण करून येतरसच कडेरी हांगा पांडूल चेडवां पळयतना सर्व हस्तिनावती प्रजेंक पांडूल चेडवां वयर भारी मोग न्हय मोग म्हळ्यार तांकां प्रशंस करचें कसं तांकां होगळ सुची करचें कसं न्ही खंय पळयल्यार पांडुले चेडवाले उतर आनी म्हणचे खंय येद्दोळ इव राजा जावन असो युधिष्ठिरू आनी राज्य सिंहासन ताका दिवका धृतराष्ट्रान तेन्ना आमी पळय संतोशार आसूं येता अशी पळय निर्भय जावन उलयतात न्हय धृतराष्ट्राले विशयी उलयताच खंय राय जालोलो प्रजा वर्गाच्या दोळ शेसुका जाल्यार हो जात्यंदू आमकां राय जावन आश्चाकर न्हय तो कळ्ळें ह्यो जन्म येतना मलगडपूत जावन जन्म आयल्यार जात्यंद जाल्यार देखून ताका राज्य मेळ्ळें पांडव आमगेलो राय जावन नाशिल्लो जाल्यार तो आतां मेल्लो न्हय आतां धृतराष्ट्र टेम्पररी राय तात्कालीक राय तो हे राज्यभार ताका दिवचे सम न्हय बा धृतराष्ट्राले निजाम धृतराष्ट्र आमकां राय नाका आशिल्लो महाभारती भिमूच आमकां राय जावंक आशिल्लो जाल्यार अन्ना खातीर ताणें प्रतिज्ञा केलेली न्हय हांव राज्यभार करिना म्हूण सांगून आतां सांगलें तो राज्यभार करून घेतवे ना न्हय आनी आतां ताणें युधिष्ठिराक बी युवराज पट्टा दुखून काणू राय जावची तशी पट्टाभिषेक केल्लो रे आमकां भारी लायक सिंहासनाक बसच्याक योग्य तो तशें आमी पुरे जन वचून रायाले उल्लया धृतराष्ट्राले उल्लया धर्मरायाक सिंहासनार बसोवका म्हूण सांगून कळ्ळें तेदन काय धृतराष्ट्रान भिवका म्हूण ना बा हे 5 पांडव कितली चंग म्हूण म्हळ्यार मनताक भांगरशी पळयतात तांणी म्हणून तांणी उलयतरसाची कांय 4-5 जणांन उलयले विशय वे न्ही सगळे हस्तिनावतीचे प्रजे पुरे हेंचे विशय उलयताची दुर्योधनान कणिकान सांगिल्ले रितीर गुढाचारांनी सोडला न्हय तांणी येवन सांगता खंय राया खंय पडले थंय पांडवांगेले विशय जातरस म्हूण पांडवांगेले विशयान तो बारी प्रीत जाल्ल्यांची तुगेले प्रजावर्ग न्ही म्हूण म्हणटना हांगा दुर्योधनाकय धृतराष्ट्राकय भारी तापन जातकय कळ्ळें दुर्योधन सुरवेक कोपतो तो कसा न्ही आतां हस्तिनापुरा जन कसले उरलो वचा बा निर्धार घेवचे मेगेला म्हण लेखू येत आशिल्लें न्हय भीष्मान विदुरान द्रोणाचार्यान कृपाचार्यान पळय निर्धार घेवका आनी कितें आनी काय निर्धार घे न्ही आनी कसले उरलो म्हण तांणी तो बैसू येत आशिल्ले जाल्यार ताका जोर जाळयले तांतूय धर्मरायाल वयरी जोर जाळयले खंय येवन सीदा धृतराष्ट्राले चमकल खंय धृतराष्ट्राले वचून धृतराष्ट्र कोणाले वटून नानाशी एकल्यान आशिल्ले तेन्ना वचून ताका नमस्कारांनी करून सांगता ना तुका कसं जाता म्हूण गोसवे राज्यान तुका दोळना तूं हांगा बसला तुका थंय राज्य कसं जाता म्हूण गोसवे आमगेले पुराय प्रजा वर्ग कसं कसं उतर उलयत रसाची तुकाय भिष्माकय अनादरण करताची पांडपुत्र जावन नाशिल्लो धर्मरायाकाची राय करून घेवका म्हूण सांगून तांणी अपेक्षा करता रसाची भीष्मानय हेंचें अनुमोदन करीत ताका म्हळ्यार राज्यभार वयसून घेवच्याक भीष्माक जायना इतें म्हळ्यार ताणें सुरेखा सांगला हांव राज्यभार करना म्हूण सांगला खंय न्हय तूं सांगला
मस्त जनान सांगला हे विषय म्हाका आयकला जाल्यार अनेक जनान सांगिला आयकला कसा म्हळ्यार तूं जातीयंत जल्लेल देखून तूं मालगड जाल्यार तुका राज्य मेळ्ळी पांडू मेळ्ळें म्हूण आतां निजाव न्हू हें राज्य सिंहासन कोणा मेळक आशिल्लें तुका न्हय तुका मेळ्ळें जाल्यार तुगेले नंतर हांव न्हय राय जाता आशिल्लो तुगेले मालगड पूत हांव न्हय आतां तें पांडूल राज्य सिंहासन पांडूल पूत मालगड तांतूय कौरव पांडवलांतूय मालगड तोची म्हूण म्हळें लिख सिद्धांत दवरून घेवन हें जन पुरय तुगेले पुत्ताक म्हळ्यार म्हाका राज्य दिवचें ना म्हूण लेखून तुगेले येवन उलोचके तांणी धर्मराया राज्य सिंहासनार बसोका म्हूण सांगून पळय आतां तूं बीन हें शिकेल्लें म्हूण जाल्यार मागीर तें सिंहासन पांडव वंशाचेक वता आतां धर्मराय जालो मागीर धर्मरायल मालगड पुता जाता मागीर तागेल मालगड पुता जाता मागीर तागेल मालगड पुता जाता तसल्यान मिगेल राज्य मिगेल वांट्याचें म्हाका कांय ना मे आमी केन्नाय राज्य वंशा दुखून च्युत जेवचे हे लोकांक तो आमकां कौरवांक 100 जन आसून कोणीय जेव मर्याद दिता मे आमी कोण म्हणूय कळना अशी जाता वय वे तशी राजवंशा जन्मा आयल्यांची जन्मा येवनूय आमकां राजकुमार म्हळ्यार गौरव कोणेय दिनाची खावचे जेवचे कसले उणी करना आसच्या पुरची जाल्यार येदोळे राजवंशा जन्मा येवन आमगेले खाणा जेवणा खातीर पांडवांक आमी अवलंबन करून आसूं कसल ये जाय बेन आमकां कसल नरकवास आतां तूंचे कसले पुणे आलोचन कोरका खंयचे रितीर पुणी हें राज्य आमकां मेळचें तशें कोरका तूं पूण दुखून राय जावन नाशिल्लें जाल्यार आमकां नाही मेळशिल्लें हें तशें जावन पक्क न्ही त्या वेळा प्रजा वर्गाच्यान विरोध केल्यार पांडव चांग पांडवा राय दिवया म्हळ्यार जायना आशिल्लें तें इथे म्हळ्यार तूं रायो तुगे नंतर हांव राय मेगेले नंतर मेगेल चेडूं रायो अशी जावन येवची आशिल्लें आतां कसो म्हण तूं करी म्हूण म्हणटना धृतराष्ट्र पुराय आयकता हंच्यान कणीक बोदून दिवनूय चमकला कळवे कन्नान तूं तेंची दुर्योधनान सांगिल्ले विशय कणिकान सांगिल्ले विशय आतां त्यात कसं करचें म्हूण ताका आलोचन जाय न्ही कडेरी करून सांगता की हांव पळयत कसो म्हणून दुर्योधन येवन धृतराष्ट्राले कसं सांगता धृतराष्ट्र खंयचे रितीर निर्णय घेता हे पयच्या दिसाक आमी पळया कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।